नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण भाताची अशी छान रेसिपी पाहणार आहे की ती तुम्हाला नक्कीच आवडेल। तर भात म्हटले की भाताचे अनेक असे वेगवेगळे प्रकार असतात। वेगवेगळ्या पद्धतीने हा राईस बनवला जातो आणि हा खाण्यास अगदी रुचकर असा लागतो। तसंच आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने हा राईस बनवणार आहे, नक्कीच तुम्हाला आवडेल। तर इथे आपण ब्रिंजल राईस किंवा याला वांगी भात असंही म्हणू शकतो। इथे आपण ब्रिंजल राईस बनवण्यासाठी 8 ते 10 वांगी घेतलेले आहेत। वांग्याची देठ अर्धी कट करून घेतलेले आहेत आणि याच्यावरचे काटे आहेत ते काढून घेतलेले आहेत। वांगी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता ही वांगी आपण 2 भागामध्ये कट करून घेऊया। अशा पद्धतीने इथे वांगी कट करून घेतलेले आहेत। यामध्ये कीड आहे की नाही ते चेक करायचं आणि ही वांगी परत एक 4 ते 5 मिनिटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आणि परत ही कोरडी करून इथे एक कढई घेतलेली आहे। या कढईमध्ये या वांग्यामधील मॉइश्चर कमी होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवर या कढईमध्ये ही वांगी छान अशी परतून घेतलेली आहेत। वांग्यामध्ये पाणी थोडं आटलं की यामध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। जर आधीच तेल घातलं असतं तर वांगी ओली असल्यामुळे तेल उडलं असतं, म्हणून इथे आपण तेल नंतर घातलेलं आहे। आता या तेलामध्ये ही वांगी छान अशी रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे वांग्यांचा रंग छान असा बदललेला आहे। अशा पद्धतीने वांगी बदलली तर रंग बदलला वांग्याचा की ही वांगी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण परत 2 ते 3 चमचे तेल घालून एक मध्यम आकाराचा कांदा बारीक करून घेतलेला आहे। हा कांदा या तेलामध्ये छान असा रंग बदलेपर्यंत फ्राय करून घेऊया। लो टू मीडियम गॅसवर हा कांदा आपण छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। कांद्याचा रंग बदलला की यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया। यामध्ये आपण 4 ते 5 लवंग, 4 ते 5 मिरे आणि दालचिनीचे साधारण 2 तुकडे घेतलेले आहेत। 2 स्टार फुलाच्या पाकळ्या, 2 इलायच्या आणि तमालपत्र 2 घेतलेले आहेत। ही आपण छान अशी या तेलामध्ये परतून घेऊया। त्याचबरोबर इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या, साधारण 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकड्याचे पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट आपण छान अशी फ्राय करून घेऊया। त्याचप्रमाणे इथे 1 टोमॅटो घेतलेला आहे उभे काप करून, हा टोमॅटोही फ्राय करून घेऊया। टोमॅटो घातल्यानंतर हा टोमॅटो आपण तेलामध्ये परतून घेतला आणि यामध्ये आपण 1 वाटी सुके खोबरे किसून घेतलेले खोबरे घातलेले आहे। अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि इथे आपण 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा इथे आपण बिर्याणी मसाला घातलेला आहे। चवीपुरते मीठ घातलेलं आहे। हिंग लहान अर्धा चमचा, हळद लहान अर्धा चमचा घालून हे मसाले तेलामध्ये छान असे मिक्स करून घेऊया। मंद गॅस करूनच हे मसाले मिक्स करून घ्यायचे, नाहीतर मसाले करपू शकतात आणि मसाल्याची चव बदलू शकते। आता हे मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत। आता यामध्ये आपण ही वांगी आपण जी तळून घेतली होती तेलामध्ये ती वांगी घालून घेऊया आणि या मसाल्यामध्ये छान अशी ही वांगी मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे वांगी मिक्स करून झालेले आहेत मसाल्यामध्ये। भात शिजवताना भातामध्ये मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मसाल्यामध्ये मीठ घालताना बेतातच घालावे। यामध्ये 1 वाटी पाणी घालून मंद गॅसवर झाकण लावून ही वांगी आपण छान अशी शिजवून घेऊया। इथे 2 कप दावत तांदूळ कुकरला 2 शिट्या देऊन शिजवून घेतलेला आहे। 2 डब्यामध्ये हा तांदूळ घालून शिजवून घेतलेला आहे। आता इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत वांगं शिजायला घालून। तर बघूया इथे वांगं छान असं तेल सुटलेलं आहे वांग्याला आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे आपली वांगी शिजून तयार झालेली आहेत। मसाल्याचा रंगही छान असा खुलून आलेला आहे। आता यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालूया आणि ही वांगी परत एकदा चमचाने हलवून घेऊया आणि चमचाने हलवून झाल्यानंतर यामध्ये आपण हा जो शिजवलेला भात आहे तो घालून घेऊया। वांगी शिजायला घातल्यानंतर 2 वेळा मध्ये झाकण काढून हलवून घेतलेले आहेत। आधीमध्ये हलवून घ्यायची वांगी, नाहीतर मसाला खाली चिटकू शकतो किंवा लागू शकतो आणि आपल्या मसाल्याची किंवा वांग्याची चव बदलू शकते। वांगी भात टेस्टी बनण्यासाठी ताजी आणि चवदार वांग्यांचा वापर करावा, म्हणजे हा जो वांगी भात आहे तो अगदी चवदार आणि टेस्टी बनतो। दोन्ही डब्यातील शिजवलेला भात आहे तो मोकळा करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान असा मोकळा आणि खुललेला असा भात बनलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा तूप घालूया। तांदूळ कुकरला शिजवून घेताना प्रत्येक डब्यामध्ये 1 चमचा तूप घालून हा तांदूळ आपण शिजवून घेतलेला आहे आणि भात बनवून घेतलेला आहे। यामुळे भात छान असा खुला बनतो, अगदी चिकट असा बनत नाही आणि 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे, जेणेकरून भात जास्त शिजू नये, अगदी मोकळा बनेल भात। अशा पद्धतीने इथे मी 2 शिट्ट्या देऊन कुकरला छान असा भात शिजवून घेतलेला आहे। कढईमध्ये दोन्ही डब्यातील भात घालून घेतलेला आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालून हा भात आपण वांग्यामध्ये मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा रंग आलेला आहे आपल्या या बिर्याणीला। तुम्ही या रेसिपीला वांगी भात, वांगी बिर्याणी किंवा ब्रिंजल राईस असं काहीही म्हणू शकता, अगदी छान टेस्टी असा बनतो। आता हा भात आपण मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून 4 ते 5 मिनिटं मंद गॅसवर वाफ देऊन घेतली। 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा इथे आपला ब्रिंजल राईस बनून तयार झालेला आहे आणि वासही खूप छान येत आहे, रंगही खूप सुंदर आलेला आहे। आता हा भात आपण सर्व करूया। इथे आपला 6 ते 7 लोकांच्या प्रमाणामध्ये ब्रिंजल राईस बनून तयार झालेला आहे। खाण्याच्या आवडीनुसार, खाण्याच्या पद्धतीनुसार हे प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून हा भात आपण सर्व करूया। तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम चवीचा इथे आपला ब्रिंजल राईस बनून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने वांगी भात घरी नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
परत भेटा अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.